जिल्हा वांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Now we are going to learn about lipids, vitamins and cell division. What is meant by lipid? The substance formed by specific chemical bond between fatty acids and alcohol are called as lipids. स्निग्ध पदार्थ आपण कुणाला म्हणतो की मेदाम्ल आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने बांधले गेले की तयार झालेला जो पदार्थ असतो त्याला स्निग्ध पदार्थ म्हणतात. Digestion of lipids consumed by us is nothing but their conversion into fatty acids and alcohol. की स्निग्ध पदार्थाचं पचन होतं म्हणजेच त्याचं रूपांतर मेदाम्लामध्ये आणि अल्कोहोलमध्ये केलं जातं. मेदाम्ल जी किंवा फॅटी ॲसिड्स जे असतात ते शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी ॲब्झॉर्ब केले जातात किंवा शोषून घेतले जातात. Different cell produce various substances necessary to themselves. Example, the molecules called phospholipids, which are essential for producing plasma membrane, are formed from the fatty acids. की आपल्याला पेशीचं प्रद्रव्य पटल जे असतं ते तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड आवश्यक असतं आणि ते फॉस्फोलिपिड या फॅटी ॲसिड्सपासून तयार केलं जातं. त्याशिवाय जे आपल्याला युजफुल हॉर्मोन्स आहेत लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टेस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन हे जे आहेत ते सुद्धा फॅटी ॲसिडपासून तयार केले जातात. अँड द कव्हरिंग अराउंड द एक्झॉन ऑफ नर्व सेल, आपल्या ज्या नर्व सेल आहेत किंवा चेतापेशी ज्या आहेत त्यांच्या भोवती सुद्धा या मेदाम्लाचं किंवा फॅटी ॲसिड्सचं आवरण असतं. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड. आणि आपल्याला 1 ग्रॅम लिपिडपासून किंवा मेदाम्लापासून 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. एक्सेस ऑफ लिपिड आर स्टोअर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि एक्स्ट्राचं जे फॅटी ॲसिड्स असतं ते आपल्या चरबीयुक्त ज्या उती असतात त्या चरबीयुक्त संयोजी उतींमध्ये किंवा ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूंमध्ये साठवलं जातं. देन अदर इसेन्शियल फूड that is the vitamins. Vitamins are a group of heterogeneous compound. Each is essential proper operation of various processes in body. जीवनसत्व, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व की जीवनसत्व हा असा एक घटक आहे की त्यातील प्रत्येक पदार्थ शरीरातील विविध कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. There are 6 types of vitamins: A, B, C, D, E and K. From that A, D, E, K they are lipid soluble or fatty acid soluble, and B and C are the water soluble vitamins. In glycolysis and Krebs cycle, the FADH2 and NADH2 are produced. Vitamins like riboflavin means vitamin B2 and nicotinamide are B5 respectively necessary for their production. Then last is water and minerals. In our body there are 65 to 70% water in our body. Each cell contains 70% water weight by weight. Blood plasma also contains 90% of water. And functioning of cell and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. Hence, water is an essential nutrient. Water is an essential nutrient. पाणी हे आवश्यक पोषक द्रव्य आहे कारण because of in our body there is 65 to 70% water is present. In every cell of body contain 70% water weight by weight. आपल्या त्या पेशीच्या वजनाच्या सुमारे 70% पाणी असतं प्रत्येक पेशीमध्ये
ब्लड प्लाझ्मामध्ये रक्ताच्या रक्तद्रव्यामध्ये सुद्धा 90% पाणी असतं. शरीरामधलं थोडं जरी पाणी कमी झालं तरी त्या ठिकाणी आपल्या शरीराचं कामकाज बिघडतं आणि म्हणून पाणी हा आपल्या शरीराला इसेन्शियल घटक आहे. आणि या न्यूट्रियंट्स बरोबर फायबर किंवा तंतुमय पदार्थ इज ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट्स. दे डायजेस्ट अवर फूड. We cannot digest the fibers. They help in the digestion of the other substances and digestion of the undigested substances. We obtain the fibers from leafy vegetables, fruits, cereals, पालेभाज्या, फळं किंवा सिरियल्स जे आहेत त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी हे फायबर आपल्या शरीराला पुरेसे. नेक्स्ट टॉपिक, सेल डिव्हिजन. Cell division is the essential part of our life process. Cell division is the one of the very important properties of the cell and living organisms. Due to this property only, a new organism is formed from existence one, and a multicellular organisms grows up and emaciated body can be restored. की पेशी विभाजन हा सजीवांच्या लाईफ प्रोसेसमधील अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाची निर्मिती होत असते. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची जी वाढ होते ती सुद्धा या सेल डिव्हिजनमुळे शक्य होते किंवा आपल्या शरीराची झालेली झीज सुद्धा या सेल डिव्हिजनमुळेच भरून काढता येते. पेशी विभाजन किंवा सेल डिव्हिजन जे आहे, देअर आर 2 मेन टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन, दॅट इज मायटॉसिस अँड मेओसिस. मायटॉसिस म्हणजेच सूत्री विभाजन आणि मेओसिस म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन. Mitosis occurs in somatic cell and stem cell. मायटॉसिस हे कायिक पेशी आणि मूलपेशींमध्ये घडून येतं. अँड द मेओसिस इज ऑकर ओनली इन जर्म सेल्स. मेओसिस जे आहे ते फक्त जनन पेशीमध्ये, की जे यंगवन जे बॉर्न होतं त्याच्यामध्ये फक्त जर्म सेल किंवा रिप्रोडक्शन प्रोसेसमध्येच फक्त मेओसिस ही प्रक्रिया घडून येते. फर्स्ट वी सी द प्रोसेस ऑफ मायटॉसिस और सेल डिव्हिजन इन मायटॉसिस. इन सेल डिव्हिजन ऑफ मायटॉसिस, somatic cell and stem cells divided by mitosis. The main function of the somatic cell for growth and development of our body. Mitosis is completed through 2 main processes or through 2 main steps, that is the karyokinesis and cytokinesis. कॅरिओकायनेसिस म्हणजे त्या ठिकाणी केंद्रकाचं विभाजन होणाऱ्या किंवा न्यूक्लियसचं विभाजन करणारं म्हणजे कॅरिओकायनेसिस, आणि परिकल विभाजन किंवा आतल्या सायटोप्लाझमचं डिवायडेशन करणं त्याला त्या ठिकाणी जीवद्रव्याचं विभाजन करणं त्याला सायटोकायनेसिस असं म्हणतात. In mitosis, there are 4 steps: prophase, metaphase, anaphase, and telophase. First, in prophase, we see in the first figure prophase or first step, the chromatin fiber are present, chromosomes are present, then nuclear membrane, centriole, nucleus are also present. In prophase, condensation of chromatin fibers occurs and form a thin thread like chromosome starts. की जे क्रोमॅटिन फायबर आहेत
त्या क्रोमॅटिन फायबरचं या फर्स्ट प्रोफेजमध्ये त्या ठिकाणी कंडेन्स होतात. म्हणजे हे जे क्रोमॅटिन फायबर आहेत ते क्रोमॅटिन फायबर या प्रोफेजमध्ये कंडेन्स होतात आणि त्याच्यापासून थीन क्रोमोझोम्स त्या ठिकाणी तयार होतात. अँड दे स्टार्ट टू अपीयर अलॉंग देअर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्सच्या स्वरूपात ते क्रोमोझोम्स त्या ठिकाणी तयार होतात. सेंट्रिओल्स डुप्लिकेट. सेंट्रिओल्स हे या ठिकाणी या पद्धतीने दूर जातात. दोन सेंट्रिओल त्या ठिकाणी एकमेकांपासून लांब जातात. ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट साईड. ते हळूहळू त्या ठिकाणी या फेजमध्ये ते एकमेकांपासून लांब जातात किंवा अपोजिट साईडला. एक सेंट्रिओल इकडे आहे तर दुसरा या अपोजिट साईडला त्या ठिकाणी तयार होतो. अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस दे स्टार्ट टू डिसॅपियर. आणि ते डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. इन नेक्स्ट फेज that is the metaphase. In this phase, the nucleolus and the nuclear membrane are completely disappear. आपल्याला कुठेही न्यूक्लियर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लिओलस दिसत नाही. क्रोमोझोम्स complete their condensation and become clearly visible along with their sister chromatids. आणि या ठिकाणी आपल्याला ते क्रोमोझोम्स त्याच्या सिस्टर क्रोमॅटिड्सच्या सोबत एकदम क्लिअरली त्या ठिकाणी व्हिजिबल होतात. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. आणि ते इक्वेटरला त्या ठिकाणी अरेंज होतात. आणि ते ज्याच्या सहाय्याने अरेंज झाले आहेत ते फायबरसारखे दिसणारे जे आहेत त्याला स्पिंडल फायबर म्हणतात. आणि एका सरळ रेषेमध्ये जे अरेंज झाले आहेत ते त्याचा इक्वेटर पोल, त्या इक्वेटर पोलला ते अरेंज झालेले आहेत. And these special type of flexible proteins are called as the spindle fiber. The centromere of each chromosomes and both centrioles. आणि या प्रत्येक क्रोमोझोमला मध्ये सेंट्रिओल त्या ठिकाणी आहे. क्रोमोझोमची आपण 9वीला आकृती बघितली आहे त्याला सेंट्रिओल असतो. आणि centromere, each chromosome having centromere and centriole is opposite to each other. Then third phase, that is the anaphase. In this phase, centromere splits. Centromere splits from the sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in the opposite direction with the help of spindle fiber. आणि या ठिकाणी सेंट्रिओलकडे स्पिंडल फायबरच्या सहाय्याने ते पूल होतात किंवा ओढले जातात आणि ते त्यांच्या सेंट्रोमियरपासून स्प्लिट होतात किंवा बाजूला होतात आणि ते दोन्ही बाजूला त्या ठिकाणी सेपरेट होतात किंवा अपोजिट डायरेक्शनला जातात. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोझोम्स. आणि हे जे सेपरेट झालेले क्रोमोझोम्स आहेत यांना डॉटर क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं किंवा त्याला जन्य गुणसूत्र असे म्हणतात. आणि या वेळेला जी ओढली गेलेली गुणसूत्र आहेत ती गुणसूत्र आपल्याला एखाद्या केळीच्या घडाप्रमाणे किंवा बंच ऑफ बनानाप्रमाणे त्या ठिकाणी ती दिसतात. अँड इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोझोम रीच अप टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. लास्ट इज टेलोफेज. That is the fourth and last phase in mitosis. The chromosome which have reached at the opposite pole of the cell, कि opposite pole ला गेले कि again they start to decondense due to which they again become a thread like thin invisible structure. आणि पुन्हा ते जे क्रोमोझोम्स होते ते क्रोमोझोम्स पुन्हा पहिल्यासारखे जे क्रोमॅटिन जसे होते त्याच पद्धतीने क्रोमोझोम सुरुवातीला कंडेन्स झाले होते आता ते डिकंडेन्स व्हायला सुरुवात होऊन पुन्हा ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रमाणे आपल्याला दिसतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन अगेन फॉर्म. त्याच्या भोवताली पुन्हा न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियस और न्यूक्लिओलस त्या ठिकाणी पुन्हा फॉर्म होतो आणि स्पिंडल फायबर जे असतात हे स्पिंडल फायबर
हे कम्प्लिटली पुन्हा डिसॲपियर ह्या फेजमध्ये होतात. इन दिस वे कॅरिओकायनेसिस इज कम्प्लीट. इथपर्यंत डिकंडेन्स झाले, एक थिन क्रोमॅटिडचा धागा तयार झाला. ही प्रोसेस जी होती ती कॅरिओकायनेसिसची प्रोसेस होती. म्हणजेच न्यूक्लियर किंवा केंद्रकाचं विभाजन इथपर्यंत झालं. देन सेकंड स्टेप सायटोकायनेसिस बिगिन्स. याच्यानंतर सेकंड स्टेप तयार झाली. आत्तापर्यंत हा सर्कल एकच होता, याच्यामध्येच त्या ठिकाणी क्रोमोझोम्स इक्वेटरला किंवा सेंट्रिओलकडे पूल होत होते. आता या ठिकाणी आपण बघितलं की याच्यामध्ये जे काही पेशीद्रव्य आहे किंवा सायटोप्लाझम आहे ते सायटोप्लाझम डिवाइड्स into two new cells are formed which are called the daughter cell. In this process a notch is formed at the equatorial plane. की या ठिकाणी ही जी आहे ही नॉच तयार झाली आहे किंवा एक असा खाच तयार झाली आहे. त्यांच्या इक्वेटर जिथे होता किंवा जिथे हे क्रोमोझोम्स अरेंज होते त्या ठिकाणी एक खाच तयार झाली आहे किंवा नॉच तयार झाली आहे. अँड in the case gradually and thereby two new cells are formed. In case of plant cell, instead of notch, a cell plate is formed exactly in the midline, along the midline of the cell, and the cytokinesis is completed. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी ही नॉच झाली की ही हळूहळू वाढत जाते आणि या एका सेलपासून ही एक नवीन सेल तयार होते आणि ही एक नवीन सेल तयार होते. टू डॉटर सेल आर फॉर्म. And this process of mitosis is essential for growth of our body किंवा any living organisms की जी आपल्या शरीराची किंवा कुठल्याही सजीवाची जी पूर्ण बॉडीची जी ग्रोथ होते त्याच्यासाठी मायटॉसिस ही प्रोसेस आवश्यक असते. इट इज नेसेसरी फॉर द रिस्टोरेशन ऑफ एमॅशिएटेड बॉडी, वुंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. आणि याचा उपयोग आपल्याला सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी, जखमा भरून काढण्यासाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी केला जातो. सेकंड स्टेज देअर इज अ मेओसिस. मेओसिस इज ऑकर इन द जर्म सेल्स और इन द प्रोसेस ऑफ द रिप्रोडक्शन. इन मेओसिस देअर आर अगेन टू पार्ट, मेओसिस फर्स्ट and meiosis second. In meiosis first there is a first stage, prophase. It also occur the 5 stages 1, 2, 3, 4 and 5, and similar metaphase first, anaphase first and telophase first. First, that is called as the liptotin, zygotine, pachytine, then diplotin and dikinesis. These are the 5 names or 5 stages in the prophase first. These stages are depending upon the arrangement of the chromosomes. की क्रोमोसोम्सच्या अरेंजमेंटनुसार यांची नावं त्या ठिकाणी दिली गेली किंवा 5 हे दाखवलेत. Here in first stage or in liptotin there are the chromatid material seen. Then centromeres are present, then nucleolus is present and nuclear membrane also formed. Then in second, the zygotine, the chromatid material or the chromatid are or thread like structure is condensed and form a or arranged in a lengthwise manner that is called as the homologous chromosomes. Here the chromatid material condense and chromosomes are formed. We see here the chromosomes are formed and they are arranged in lengthwise manner. की त्यांची जी लेंथ आहे ती दोन्ही क्रोमोझोमची लेंथ सारखी त्या ठिकाणी आहे. वरच्या दोघांची सारखी आहे, खाली दोघांची सारखी आहे आणि ते लेंथवाईज मॅनरने किंवा ज्यांचं साईज, शेप, लेंथ समान असतं त्याला होमोलॉगस क्रोमोझोम्स असं म्हणतात. इन थर्ड स्टेज दे आर कॉइलिंग अँड सेंट्रिओल्स आर फार फ्रॉम ईच अदर. सेंट्रिओल्स त्या ठिकाणी एकमेकांपासून
लांब जायला सुरुवात होते आणि ते क्रोमोझोम्स आहेत ते कॉईल होतात. कॉईल म्हणजे या ठिकाणी 2 क्रोमोझोम्स आहेत ते डिफरंट क्रोमोझोम्स एकमेकांमध्ये त्या ठिकाणी कॉईल होतात. अगेन इन 4th stage or diplotin they are coiled and double or in doubles we see in double. या ठिकाणी आपण डबल ते बघतो त्याचे कॅरेक्टर किंवा ते क्रोमोझोम्स सगळे कॉईल झाल्यामुळे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी त्याचे डिवाइड होतात. सेंट्रिओल्स जे आहेत ते त्या ठिकाणी एकमेकांपासून लांब येतात किंवा ते दोन्ही टोकांना अपोजिट त्या ठिकाणी जातात. आणि इकडे पुन्हा इक्वेटरला क्रोमोझोम्स 5th स्टेजला किंवा डायकायनेसिसमध्ये अरेंज होतात. आणि नेक्स्ट जे आहेत त्या मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज सेम ॲज टू मायटॉसिस. की मेटाफेजमध्ये मायटॉसिसमध्ये घडून काय होतं की मेटाफेजमध्ये पूर्णपणे न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्या ठिकाणी निघून जातं, न्यूक्लिओलस निघून जातो, स्पिंडल फायबर तयार होतात. ते स्पिंडल फायबरवर इक्वेटरवर क्रोमोझोम्स अरेंज होतात. ॲनाफेजमध्ये सेंट्रिओल्सकडे स्पिंडल फायबर त्या ठिकाणी ब्रेक होतात आणि ते इकडे पुल दोन्ही अपोजिट डायरेक्शनला पुल होऊन त्या ठिकाणी सेंट्रिओलचं डिवायडेशन किंवा सेंट्रिओलने क्रोमोझोम्स त्या ठिकाणी दोन्ही टोकांना पुल होतात. आणि लास्ट टेलोफेजमध्ये त्या ठिकाणी क्रोमोझोम्स reach at opposite pole of the cell and start to decondense. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.